हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आजची सकाळ तर आईसाहेबांच्या भाकरीच्या आवाजानंच झाली होती बाबा. त्याच आवाजाने झटपट जाऊन आंघोळ करून आले मी तर. तसं तर आम्ही रोज ज्वारीची आणि बाजरीचीच भाकरी खातो, पण आईसाहेबांनी आज मकाची भाकरी करायला घेतली होती. आता एवढ्या मस्त भाकरी झालेत तर भाजीची तयारी तर माझ्याकडेच असणार ना. शेवग्याची शेंग कट करून दिले होते आणि थोडीफार भाजीची तयारी करून दिली आईसाहेबांना. अजून आईसाहेबांना शेपूची भाजी आणि हरभऱ्याची भाजी पण करायची होती. आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झाली की मी तर बाबासोबत आले होते बाहेर. बँकेत माझं थोडंसं काम होतं. इथं काय नंबर लागेना म्हणून बाबा दुसरीकडे बघायला गेले होते, पण काय नाही, लाईनमध्ये उभं राहायचं ते राहावंच लागलं. बँकेत जायचं म्हणलं की हाच प्रॉब्लेम आहे. अगदी छोटं मोठं काम असलं तरी तास ते 1.5 तास जातोच. घरी आल्यानंतर आईसाहेबांनी बाकीची कामं तर आटोपली होती. थोडंफार काम बाकी होतं तेच मला आता करायचं होतं. त्यातून पण माझी फार बडबड चालू होती की एवढं कशाला पसारा मांडून ठेवलाय, रोज रोज पुसायचा जाम कंटाळा येतोय हे. आईसाहेबांना बडबड करत करत कधी कामं झाली हे तर कळलंच नाही मला. चांगलं आहे ना, भांडायची पण प्रॅक्टिस होते आणि कामं पण होतेत. आता माझ्या पुढे एक मोठं टास्क होतं, संत्री आणि किटकॅट. आता हे दोन्ही पण माझं फेवरेट आहे, बट ह्यातलं काय खावं हे मला कळत नव्हतं. तसं तर कॅडबरी रोजच खाते मी, त्याचा तर काही विषय नाही, पण म्हटलं आज जरा हेल्दी काहीतरी खावं. तसं पण आईसाहेबांचा सारखं ओरडा खावंच लागतं की कॅडबरी आणि चॉकलेटच खात बसते बारक्या लेकरांसारखं. बाबाला पण कॅडबरी लागते आणि मला पण, आमच्या दोघांचं सेमच आहे. आईसाहेब कपडे धुतात तोपर्यंत मस्तपैकी आईसाहेबांसोबत गप्पा मारत संत्री खाऊन घेतली. संत्री खायचं म्हटलं की माझं दात एवढं कळकतात ना, काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. गोड असो किंवा आंबट असो, मला तर ते सहनच होत नाही. तुम्ही माझ्या जागी असलं असतं तर किटकॅट चॉईस केली असती का संत्री, मला कमेंट करून नक्की सांगा. आता मस्तपैकी पोटोबा तर झाला आहे. आता मस्तपैकी फ्रेश होऊन बघत बसणार आहे मी TV. चला तर मग कसं वाटलं आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.